गुड मॉर्निंग एवरीवन। सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. आज ईव्हीएस चं लेक्चर, सगळ्यांनी ईव्हीएस चं टेक्स्ट बुक ओपन केलं का? ओके, मी स्क्रीन प्रेझेंट करते. सगळ्यांनी सांगा मला, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? सबको स्क्रीन दिख रही है क्या बताइए. स्क्रीन सबको विजिबल है? स्क्रीन सगळ्यांना दिसते का? ओके, लेट्स स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. क्लासचा टाइम होऊन गेलेला आहे. तो लास्ट टाइम हम लोगों ने क्या पढ़ा था? आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं? मोर अबाउट वॉटर आय थिंक. येस. तर सगळ्यांनी या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. सब लोगों ने इसके क्वेश्चन आंसर लिखे? क्वेश्चन आन्सर्स लिहिले का सगळ्यांनी? इझी होते. होमवर्क केला सगळ्यांनी? ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आपण आज नवीन लेसन बघणार आहोत. आता लास्ट टाइम आपण पाण्याबद्दल बघितलं. आता आपल्याला अजून कशाची गरज असते? हवेची सुद्धा गरज असते ना. हवेची गरज असते. तर कशी असते आपल्याला हवेची गरज? हम लोगों को जो एयर है उसकी भी हम लोगों को जरूरत होती है ना. तो उसकी जरूरत कैसी होती है उसके बारे में इस लेसन में पढ़ने वाले हैं. ओके, आपल्याला हवेची गरज का असते ते आपण या लेसन मध्ये आज बघणार आहोत. आणि कसा आपण हवेचा यूज करतो, हवेची गरज आपल्याला कशी असते, काय काय कारणासाठी असते, ते आपण या लेसन मध्ये आज बघणार आहोत. ओके, सबको मेरी आवाज क्लियर सुनाई दे रही है? ओके, तो लेसन नंबर 11. लेसन नंबर 11, आवर नीड फॉर एअर. आपल्याला असले हवेची गरज, आपली हवेची गरज. आपल्याला हवेची गरज कशी असते ते आपण या लेसन मध्ये आज बघणार आहोत. ओके, तो देखिए यहाँ पे फर्स्ट क्या दिया है. इथे पहिले काय दिलंय? कैन यू टेल अ रिडल टू, कैन यू टेल, तुम्ही सांगू शकता, आप लोग बता सकते हो. अ रिडल टू सॉल्व, यहाँ पे आप लोगों को एक रिडल दिया है. एक कोडं दिलेला आहे तुम्हाला, ते सॉल्व करायचंय. ओके, देर इज समथिंग देअर, इट इज टू बी फाउंड, up and down and all around. You cannot touch it, you cannot see it, but sure you can name it. तर काय सांगितलं इथे? There is something there is to be is it is to be found. तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरलेली आहे आणि ती तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल. इट इज टू बी फाउंड, तुमच्या आजूबाजूला पसरलेली आहे ती. काय आहे ती? अप अँड डाऊन अँड ऑल अराउंड, तुमच्या आजूबाजूला पसरलेली आहे, वर आहे, खाली आहे, सगळीकडे आजूबाजूला आहे. यू कॅनॉट टच इट, यू कॅनॉट सी इट, तुम्ही त्या डोळ्यांना बघू नाही शकत, तुम्ही त्याला टच नाही करू शकत, स्पर्श नाही करू शकत, आणि तुम्ही बघू सुद्धा शकत नाही. तुमच्या हाताला ती टच होत नाही, तुमच्या डोळ्यांना ती दिसत नाही. बट शुअर यू कॅन नेम इट, पण तुम्ही सांगू शकता, तुम्हाला ते ओळखता येईल. काय असेल हे? याचा आन्सर काय असेल? असं कुठली गोष्ट आहे ती तुम्ही तुमच्या आजूबाजूला आहे, तुम्ही त्याला हात पण लावू नाही शकत, त्याला बघू पण नाही शकत, पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला आहे ती, तुम्ही फील करू शकता. तर काय, कोण सांगणार काय आन्सर असेल त्याचं?
कोण सांगणार मला? चला चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, ज्याला आन्सर येते. ओके, गार्गी सांग. हवा. व्हेरी गुड, हवा. तर आन्सर काय? आन्सर काय? एअर, म्हणजे हवा. ती हवा आहे, जी एअर आहे, ती तुमच्या आजूबाजूला आहे ना, सगळीकडे, वरती, खाली, आजूबाजूला. आता पण तुमच्या आजूबाजूला आहे ना? मग तुम्हाला ती दिसते का? दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे. आणि तुम्ही तिला तुम्ही डोळ्यांनी तिला बघू सुद्धा शकत नाही. तुम्ही तिला हात सुद्धा लावू नाही शकत. तर तुम्हाला असं माहितीये की ती आपल्या आजूबाजूला आहे. आता सुद्धा तुमच्या आजूबाजूला आहे असं तुम्हाला काय होते? फील होतंय ना, समजतंय. मग तुम्ही बघू शकत नाही, तरी तुम्ही बोलताय की हाय, माझ्या आजूबाजूला आहे ही गोष्ट. तर काय आहे ती? हवा. ओके, एअर. समजलं सगळ्यांना? त्या रिडलचं आन्सर काय? एअर. कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, तर तुम्हाला एक कोड दिलं होतं, तर मराठीत कसं दिलेलं आहे ते बघा. चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला, दिसत नाही डोळ्यांना, लागत नाही हाताला, आहे तरी कोण मी, येईल का ओळखायला? तर काय नाव आहे त्याचं? काय आन्सर आहे त्याचं? हवा. ओके, एअर. आता नेक्स्ट बघा, तुम्हाला पिक्चर दिसते. या पिक्चर मध्ये काय दिसतंय? एक गर्ल आणि एक बॉय काय करतायत ते? बलून मध्ये हवा भरतायत ना, फुग्यामध्ये हवा भरतायत. ओके, तर ट्राय दिस, करून बघा. तुम्हाला काहीतरी करून बघायला सांगितलंय. हे तुम्ही नेहमीच करता, बर्थडे वगैरे काय असेल, आपल्याकडे काही फेस्टिवल वगैरे असेल, तर तुम्ही बलून्स आणतातच. ओके, तर ब्लो अ बलून, तुम्हाला काय सांगितलंय? फुगा फुगवायला सांगितलंय. आणि फुगा, व्हॉट डिड यू फील इन टू इट? आता तुम्ही फुगा फुगवता. ओके, आणि तो फुगा जसा जसा तुम्ही आधी कसा असतो, छोटा असतो ना, आणि जसं जसं तुम्ही फुगा फुगवता तेव्हा तो कसा होतो? मोठा मोठा होत जातो ना, होतो ना मोठा मोठा. तर मग त्या फुग्यामध्ये तुम्ही काय भरता? काय भरता त्या फुग्यामध्ये तेव्हा तो मोठा होतो? आप लोग जब बलून ये करते हो, ब्लो करते हो बलून, तो पहले उसकी साइज कैसी होती है? छोटी होती है ना, और बाद में आप उसमें क्या करते हो? मुंह से क्या भरते हो? हवा भरते हो ना, उसके बाद क्या होता है? उसकी साइज क्या होती है? बड़ी हो जाती है ना. तर तुम्ही जेव्हा फुगा फुगवता तेव्हा तो छोटा असतो, नंतर मोठा का झाला तो? कारण तुम्ही फुग्यामध्ये काय भरता? हवा भरता. ती पण तोंडातून भरता ना, तोंडावाटे. तोंडातून तुम्ही फुग्यामध्ये काय करता? हवा भरता. म्हणून काय होतो? फुगा मोठा होतो. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये लिहा. सगळ्यांनी फुगा तर फुगवतात, रोज फुगवलाच असेल. मग तेव्हा तुम्ही बघताच ना, फुगा जेव्हा तुम्ही आणता दुकानातून, तेव्हा किती छोटा असतो तो. आणि जसा जसा तुम्ही फुगवता तसा तसा काय होतो? तो मोठा होत जातो, कारण तुम्ही त्याच्यामध्ये काय करता? हवा भरता. ओके, नेक्स्ट. आता आपल्याला मेन टॉपिक वर आलोय आपण, एअर, हवा. ओके, एअर म्हणजे काय? हवा. देर इज अ एअर अराउंड ऑल अराउंड अस, दो वी कॅन फील इट, वी कॅनॉट सी इट. Air does not have a air does not have a color, smell or taste. बघा, देर इज अ एअर ऑल अराउंड अस, ही जी हवा आहे ती आपल्या आजूबाजूला पसरलेली आहे. दो वी कॅन फील इट, आपण काय करू शकतो? ती फील करू शकतो, म्हणजे ती आपल्याला जाणवते आहे म्हणून. आता पण तुम्हाला जाणवते ना की हवा आहे आपल्या आजूबाजूला, लागते ना तुम्हाला हवा, फील होते ना तुमच्या हाताला वगैरे, पूर्ण बॉडीला फील होतं, तुम्हाला जाणवते की हवा आहे आपल्या आजूबाजूला. वी कॅनॉट सी इट, पण आपण त्याला बघू शकत नाही. एअर डज नॉट हॅव अ कलर, स्मेल और टेस्ट, आणि जो हवा असते त्याला काही रंग नसतो, वास नसतो आणि चव सुद्धा नसते. ओके, तो देखिए यहाँ पे क्या बोला है? जो एयर है वो हमारे आजू बाजू में क्या हुआ है? फैली हुई है। हवा हमारे आजू बाजू में फैली हुई है, हम लोग उसको फील कर सकते हो, फील कर सकते हैं हम लोग, क्योंकि हम लोग अभी भी आप लोगों को समझ में आ रहा होगा कि आपके आजू बाजू में क्या है? हवा चल रही है।
कैसे, कि आपको फील हो रही है। ओके, वी कैन नॉट सी इट, हम लोग उसको देख नहीं सकते। एयर डज नॉट हैव अ कलर, स्मेल और टेस्ट। और एयर को, हवा को क्या नहीं होता है, कलर नहीं होता है, रंग नहीं होता है, स्मेल स्मेल नहीं होता है, बास नहीं होता है, और टेस्ट, चव सुद्धा नसते। ओके, समजलं सगळ्यांना? इम्पॉर्टंट कळालं का सगळ्यांना? एअर कॅन नॉट हॅव, एअर डज नॉट हॅव अ कलर, स्मेल अँड टेस्ट. कळालं सगळ्यांना? हवेला रंग, वास आणि चव नसते. खाऊ शकता का तुम्ही हवा? तुम्हाला चव कळते का त्याची? टेस्ट कळाली का तुम्हाला आतापर्यंत? नाही. तर हवेला चव नसते. परत वास असतो का? नसतो. आणि कलर तर आपल्याला दिसतच नाहीये, मग काय कलर सुद्धा नसतो हवेला. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का? चॅट बॉक्स मध्ये लिहा एकदा. ओके, चलिए नेक्स्ट पॉइंट में जाते हैं हम लोग. अभी देखिए यहाँ पे न्यू टर्म्स दिए हैं, वो बहुत इंपॉर्टंट टर्म्स है, आप लोगों को ध्यान में रखना है. आता इथे जे न्यू टर्म्स दिलेले आहेत, नवीन शब्द दिलेले आहेत, ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर काय दिलेत बघा. फर्स्ट टर्म काय, इन्हालेशन. काय, इन्हालेशन. इन्हालेशन म्हणजे काय, श्वास घेणे. म्हणजे काय, श्वास घेणे, इन्हालेशन. वी ब्रीथ इन एअर थ्रू अवर नोज, दिस इज इन्हालेशन. आपण काय करतो, नाकाने हवा आत घेतो. नाकाने आपण हवा आत घेतो, त्याला काय बोलतात, श्वास घेणे बोलतात, त्यालाच काय बोलतात, इन्हालेशन बोलतात. वी ब्रीथ एअर थ्रू अवर नोज, आपण नाकावाटे हवा आतमध्ये घेतो. नाकातून आपण हवा आत घेतो ना, तर त्याला काय बोलतात, इन्हॅलेशन, श्वास घेणे. ओके, नंतर काय, एक्सहॅलेशन. एक्सहॅलेशन म्हणजे काय, उच्छवास. मराठीत बोलतात त्याला उच्छवास, म्हणजे श्वास सोडणे. ओके, एक्सहॅलेशन म्हणजे काय, उच्छवास, श्वास सोडणे. वी ब्रीथ आउट एअर थ्रू द नोज, आपण काय करतो, नाकाने हवा बाहेर टाकतो, त्यालाच काय बोलतात, एक्सहॅलेशन, उच्छवास सोडणे, श्वास सोडणे. ओके, रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, इन्हॅलेशन आणि एक्सहॅलेशन. इन्हॅलेशन अँड एक्सहॅलेशन आर टुगेदर कॉल्ड ब्रीथिंग. वी ब्रीथ कंटिन्युअसली, दिस इज कॉल्ड रेस्पिरेशन. आता श्वास घेणे आणि श्वास सोडणे या दोघांचा मिळून काय होतो, रेस्पिरेशन, श्वासोच्छवास. काय होतो, श्वासोच्छवास. आणि आपण न थांबता काय करतो, सतत श्वासोच्छवास घेत असतो. आपण बघा, तुम्ही एक सेकंदासाठी तुम्ही श्वास कोंडू नाही शकत. कोणता का तुम्ही श्वास बंद ठेवता का तुम्ही? नाही ठेवू शकत ना. आपण कंटिन्युअस काय करत राहतो, श्वास घेतच राहतो. घेतोय ना कंटिन्युअस, आता सुद्धा तुम्ही श्वास घेताय, म्हणजे आपण कंटिन्युअस श्वास घेतच राहतो, त्यालाच काय बोलतात, रेस्पिरेशन. त्यालाच काय बोलतात, श्वसन, रेस्पिरेशन. ओके, तर श्वसन म्हणजे काय, श्वास आणि उच्छवास या दोन्हीचा मिळून काय होतो, श्वासोच्छवास. काय होतो, श्वासोच्छवास होतो. आणि आपण न थांबता सतत काय करतो, श्वासोच्छवास करत असतो, त्यालाच काय बोलतात, श्वसन बोलतात, त्याला काय बोलतात, श्वसन बोलतात. रेस्पिरेशन म्हणजे काय, एक्सलेशन आणि इनहेलेशन आर टुगेदर कॉल्ड ब्रीदिंग, श्वास घेणे. वी ब्रीथ कंटिन्युअसली, आपण कंटिन्युअस काय करतो, श्वास घेतच राहतो, तर त्यालाच काय बोलतात, रेस्पिरेशन. ओके, कळालं सगळ्यांना? इनहेलेशन म्हणजे काय, श्वास घेणे, नाकाने आपण श्वास घेतो, याला काय बोलतात, इनहेलेशन. एक्सहेलेशन म्हणजे काय, नाकाने आपण हवा बाहेर टाकतो, त्याला काय बोलतात, एक्सहेलेशन. आणि रेस्पिरेशन म्हणजे काय, inhalation and exhalation together called breathing, and we breathe continuously and that is called the respiration. ओके, कळालं सगळ्यांना? बघा इथे पिक्चर मध्ये सुद्धा दाखवलंय. इनहेलेशन म्हणजे काय, नाकाने हवा आत घेतली, दाखवलं ना एरो, नाकाच्या आतमध्ये एअर चालली, म्हणजे हवा घेतली त्यांनी नाकाने. एक्सलेशन म्हणजे काय, नाकाने हवा बाहेर टाकली, म्हणजे बाहेर त्याने काय केलं, श्वास सोडला. आणि इनहेलेशन म्हणजे श्वास घेणे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का, सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये.
एक्सलेशन इनहेलेशन यानी ब्रीदिंग करना, मीन्स नोज के नाक से जो हवा होती है बाहर की वो अंदर लेना, उसको क्या बोलते हैं, इनहेलेशन। और एक्सलेशन मीन्स नाक से क्या करना, हवा बाहर छोड़ना, उसको क्या बोलते हैं, एक्सलेशन। और वो दोनों का मिलके क्या होता है, रेस्पिरेशन। ओके, हम लोग कंटिन्यूस क्या करते हैं, हवा अंदर लेते और बाहर छोड़ते हो ना, इसको ही क्या बोलते हैं, रेस्पिरेशन। ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चलिए नेक्स्ट देखते हैं। कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, when a man is sleeping quietly, why do we see his chest going up and down? बघा, तुम्ही सांगू शकता का, जेव्हा एखादा माणूस झोपलेला असतो, ओके, एखादा माणूस झोपतो तेव्हा त्याची छाती तुम्हाला बघा वर खाली होताना दिसते, दिसते ना तुम्हाला, तुम्हाला दिसते ना, तुम्ही सुद्धा झोपल्यावर तुमची छाती वर खाली झालेली दिसते तुम्हाला बघा, वर खाली तुम्ही झोपलेले आहेत पण तुमची छाती काय होते, हालताना दिसते तुम्हाला, वर खाली होताना दिसते, दिसते ना, तसं का होतं, काय होतं असं सांगू शकता तुम्ही? व्हेन अ मैन इज स्लीपिंग, आप लोग जब सोते हो, कोई भी आदमी, कोई भी आदमी को कभी भी सोता है, तो उसका जो चेस्ट होता है वो आप लोगों को ऊपर नीचे होते हुए दिखता है ना, सब लोगों को दिसतं ना सगळ्यांना, सगळ्यांना दिसतं ना झोपल्यावर? हा, तर का होतं ते, कोण सांगणार मला, का त्याची छाती वर खाली होताना दिसते, उसका चेस्ट क्यों वर खाली हो, ऊपर नीचे हम लोगों को दिखता है, होते हुए दिखता है, ऊपर नीचे ऐसे क्यों दिखता है? ओके, स्पर्श सांग। गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग। झोपल्यावर सुद्धा श्वास घेतो आणि सोडतो. ओके, व्हेरी गुड। तर बघा, स्पर्शने आन्सर दिले, जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हा सुद्धा आपण काय करत असतो, नाकाने श्वास घेत असतो आणि श्वास सोडत असतो, त्याच्यामुळे आपली छाती असते ती वर खाली होताना दिसते। ओके, तो जब भी हम सोते हुए रहते हैं, तभी भी हम लोग क्या करते हैं, हमारे नाक से हवा अंदर लेते हैं और बाहर छोड़ते हैं, इसकी वजह से हमारा जो चेस्ट है हम लोगों को ऊपर नीचे होते हुए दिखता है। ओके, समझ में आया, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का, एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा। ओके, कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला नेक्स्ट। व्हाय डू वी ब्रीथ, आपण श्वास का घेतो, आपण का श्वास घेतो? आता आपल्याला इथे सगळे आन्सर भेटणारे, मेन जे आपल्याला शिकायचं होतं की आपल्याला हवेची गरज का असते, आपण का श्वास घेतो, ते आपल्याला या पॉइंट मध्ये कळेल आता। ओके, वी नीड आवर बॉडी टू फंक्शन प्रॉपरली, वी नीड एअर फॉर दॅट,
पर्पज. तर आपल्याला हवेची गरज का असते? आपले जे बॉडीचे जे फंक्शन आहे, शरीराचे जे कार्य आहे ते नीट प्रॉपरली व्हायला पाहिजे, एकदम चांगल्या प्रकारे सुरळीतपणे पार पाडले पाहिजे. म्हणून वी नीड एअर फॉर दॅट पर्पज. म्हणून आपल्याला हवेची गरज असते. वेन वी ब्रीथ इन वी टेक एअर इन टू अवर बॉडी. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा काय करतो? बाहेरची हवा काय करतो? नाकाने आतमध्ये, बॉडीच्या शरीराच्या आतमध्ये घेतो ना. एअर मेक्स अस फील फ्रेश अँड लिव्हली. आणि मग त्या श्वास आपण घेतलो, हवा आपण आतमध्ये घेतो, शरीराच्या आतमध्ये नाकाने आपण काय करतो? हवा घेतो. तर आपल्याला कसं फील होतं? फ्रेश फील होतं ना, एकदम ताजं वाटतं. जेव्हा आपण हवा वाटतं ना आपल्याला एकदम मस्तपैकी छान, आपल्याला ताजीच हवाने वाटतं. एअर इज नेसेसरी फॉर आवर बॉडी टू गेट द विगर वी नीड टू वर्क प्रॉपरली. तर आपल्या शरीराची कामं व्यवस्थितपणे होण्यासाठी जो काही जोम असतो तो कशामुळे मिळतो? तो कशामुळे आपल्याला मिळतो? हवेमुळे मिळतो. ओके. आपल्याला आपल्या बॉडीचं जे काही फंक्शन व्हायचं असेल ते चांगल्या प्रकारे व्हायचं असेल तर आपल्याला कशाची गरज असते? हवेची गरज असते. ओके. तो देखिए यहाँ पे क्या बोला है, हमारे बॉडी का हर एक पार्ट का जो काम होता है ना फंक्शन, सबका कोई ना कोई फंक्शन होता है, तो वो फंक्शन क्या होना चाहिए? अच्छी तरह से होना चाहिए. इसलिए हम लोग क्या करते हैं? हम लोगों को एयर की जरूरत होती है. हम लोग क्या करते हैं? नाक से एयर को क्या करते? बॉडी के अंदर लेते. जब हम नाक से एयर को बॉडी के अंदर लेते तो हम लोगों को कैसे फील होता है? फ्रेश फील होता है ना. तो इसलिए जो कुछ भी बॉडी का फंक्शन है वो अच्छी तरह से होने के लिए हम लोगों को क्या? एयर की जरूरत होती है. ओके. लाइक अस ऑल अदर लिविंग थिंग्स also need air. If we look carefully, we can see the dog's chest also going up and down. It tells us that animal also breathe. बघा, आता माणसाप्रमाणेच काय, सर्व सजीवांना, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सर्व सजीव, त्यांना सुद्धा काय असते? हवेची गरज असते. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तुम्ही जर निरीक्षण केलं तर कुत्र्याची छाती सुद्धा काय वर खाली होताना दिसते ना तुम्हाला. म्हणजेच काय, तर त्यावरून जे प्राणी असतात ते सुद्धा काय करतात? ब्रीथिंग करतात, ते सुद्धा श्वास घेतात. ओके. बघितलंय ना तुम्ही कधी कुत्र्याची छाती वर खाली होताना? बघितलंय सगळ्यांनी? सगळ्यांनी बघितलं असेल. येस. त्याचाच अर्थ काय? तो सुद्धा आपल्यासारखा जे प्राणी आहे, सगळे प्राणी, कुत्राच नाही तर मांजर, घोडा, गाय, काही असू द्या, तर सगळेजण आपल्यासारखे काय करतात? श्वास घेतात. त्यांना सुद्धा एअरची गरज आहे, हवेची गरज आहे. ते सुद्धा काय लिव्हिंग थिंग्स आहेत ना, आपल्यासारखे सजीव आहेत, म्हणून त्यांना हवेची गरज आहे. ओके. कळालं? तर माणसाप्रमाणे सजीवांना प्राण्यांना सुद्धा काय आहे? हवेची गरज आहे. समजलं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? सगळ्यांना कळालं आपल्याला हवेची गरज काय आहे? आपल्याला का श्वास ब्रीथ का करतो आपण? श्वास का घेतो? ओके. चला नेक्स्ट बघूया. इथे बघा काय दिलंय. डू यू नो? आप लोगों को पता है? तुम्हाला माहित आहे का? इथे तुम्हाला काय दिसतंय बघा पिक्चर मध्ये? फिश टँक दिसतायत ना. टँक आहे एक मोठा, त्याच्यामध्ये फिश आहेत. दिसतायत ना सगळ्यांना? चला बघूया काय सांगितलं त्याच्यामध्ये. फिश लिव इन अ वॉटर. असं आप सब लोगों को पता है, जो फिश है वो वॉटर में रहती है. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मासे हे पाण्यामध्ये राहतात. इट मेक्स वन वंडर हाऊ दे गेट द एअर टू ब्रीथ.
आता तुम्ही सगळे, आपण सगळे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे मासे आहेत, जे फिश आहेत ते पाण्यामध्ये राहतात. मग आता ते पाण्यामध्ये राहून त्यांना हवा म्हणजे जे श्वास करणार, श्वास घेणार ना, ते सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहेत, अॅनिमल्स आहेत ना, ते सुद्धा श्वास घेणारच. मग पाण्यामध्ये राहून ती हवा कशी काय आतमध्ये घेतात, कशी काय ते श्वास घेतात, हा एक आपल्याला प्रश्न पडलाय. बर्ड फिश आर एबल टू यूज द एअर दॅट डिझॉल्व इन वॉटर. मग ते काय करतात, पण ते मासे असतात ते काय करतात, जे पाण्यामध्ये हवा विरघळलेली असते त्या हवेचा वापर कशासाठी करतात, श्वास घेण्यासाठी करतात. ओके. द बर्ड फिश आर एबल टू यूज द एअर दॅट डिझॉल्व इन वॉटर. पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात. जे पाण्यामध्ये जी हवा विरघळली त्याचा यूज ते करू शकतात कशासाठी, ब्रिथिंग साठी. ओके. सम पीपल कीप फिश इन अ ग्लास फिश टँक. तर काही लोक काय करतात, एकदा म्हणजे फिश टँक मध्ये मासे पाळतात. इट इज कॉल्ड अन एक्वेरियम. त्यालाच काय बोलतात, एक्वेरियम. इट इज ऑलवेज फुल ऑफ वॉटर. हे नेहमी पाण्याने भरलेलं असतं. द फिश इन द एक्वेरियम यूज द एअर डिझॉल्व इन द वॉटर फॉर ब्रिथिंग. आणि ते जे एक्वेरियम मधले मासे असतात ते श्वास घेण्यासाठी कशाचा यूज करतात, हवा. कशाची हवा यूज करतात, पण ती कशातून मिळते त्यांना, पाण्यात. त्या पाण्यात मिसळलेली जी हवा असते, विरघळलेली जी हवा असते त्यातून ते काय करतात, श्वास घेतात. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ एअर डिझॉल्व इन द वॉटर कॅन गेट रिड्युसेस. ओके. तर काही म्हणजे ती हवा पाण्यामध्ये विरघळलेली हवा काय खूप दिवस राहत नाही, खूप तास राहत नाही ना ती, तर ती कधी ना कधी संपतेच. मग ती अमाऊंट ऑफ एअर डिझॉल्व इन द वॉटर कॅन गेट रिड्यूस. मग ती काय होते, ती हवा कमी होऊ शकते. इफ ऑल द एअर वॉज यूज अप द फिश वुड डाय. बघा, जेव्हा सगळी जी हवा पाण्यातली संपली तेव्हा काय होतं, ते मासे मरून जातात. देअरफॉर मोर एअर इज कंटिन्युअसली ऍडेड टू द वॉटर इन द एक्वेरियम. त्याच्यामुळे काय करतात, त्या पेटीतल्या पाण्यामध्ये काय करतात, काचेच्या पेटी असते त्याच्यात पाण्यामध्ये काय करायला लागतं, सतत हवा सोडावी लागते. दॅट इज वाय वी सी एअर बबल रायझिंग अप थ्रू द वॉटर इन सच अ फिश टँक. मग त्याच्यामुळे आपण काय लावतो, पाण्यामध्ये एअर बबल्स, म्हणजे ते ऑक्सिजन बोलता ना तुम्ही, ऑक्सिजनचा लावता तुम्ही फिश टँक मध्ये, त्यालाच काय बोलतं, एअर बबल. मग त्याच्यातून काय होतं, एअर तयार होते पाण्यामध्ये. मग ती एअर काय होते, पाण्यामध्ये विरघळते, डिझॉल्व होते. मग ती विरघळलेली एअर काय करतात, मासे काय करतात, त्याच्यानी श्वास घेतात. ओके. ती यूज करतात. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे आता तुम्हाला सांगितलंय की त्यांनी मासे जे फिश असतात ते कसे श्वास घेतात. तर काय सांगितलं त्यांनी, ते पाण्यामध्ये राहून सुद्धा हवेचा यूज कसा करतात, हवा कुठली वापरतात, ते पाण्यामध्ये विरघळलेली हवा वापरतात. आणि जेव्हा ती पाण्यातली हवा, विरघळलेली हवा काय होते, संपते, संपून जाते, तेव्हा काय होतात, मासे मरून जातात. ओके. तेव्हाच काय होतं, मासे मरून जातात. त्याच्यामुळे काय करतात ते, आपण बघा घरामध्ये जे फिश टँक असतं त्याच्यामध्ये तुम्हाला बुडबुडे दिसणारे ते असे एक माणूस वगैरे असतं, ते इथे बघा पिक्चर मध्ये दाखवले, असं बुडबुडे सोडणारे लावलेलं असतं ना, काही ना काही इथे दाखवलं बघा, काही ना काही एक हे असतं इन्स्ट्रुमेंट, तसं लावतो आपण. त्याच्याने काय होतं, हवा काय होते, परत क्रिएट होते, तयार होते पाण्यामध्ये. आणि मग ते मासे काय करतात, ते पाण्यातली हवा काय करतात, श्वास घेण्यासाठी यूज करतात. ओके. कळालं सगळ्यांना. कोणाला काही डाऊट एकदा सांगा. ओके. चला नेक्स्ट बघूया. लास्टच पॉइंट राहिलेला आपला, लेसन सुद्धा संपत आलेला. इझी लेसन होता, इझी लेसन आहे आणि छोटासाच लेसन आहे बघ. ओके. ट्राय दिस. हे करून बघा. टेक अ ग्लास मोर दॅन हाफ फुल ऑफ क्लीन वॉटर. काय सांगितलंय तुम्हाला, एक ग्लास घ्यायला सांगितलंय आणि त्याच्यामध्ये अर्ध्याहून थोडं जास्त काय करा, पाणी भरा.
हाफ जेवढं पाणी असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी भरा. टेक अ स्मॉल पीस ऑफ न्यूजपेपर शीट, रोल इट, मेक अ स्ट्रॉ अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग. तर तुम्हाला काय सांगितलंय, एका न्यूजपेपरचा कागद घ्यायला सांगितलंय, छोटा तुकडा, आणि त्याचं काय तयार करायला सांगितलंय, स्ट्रॉ बनवायला सांगितले. स्ट्रॉ माहितीये ना कशी बनवायची, असं गोल गोल करून 10 सेंटीमीटरची काय स्ट्रॉ बनवायला सांगितली. डीप वन एंड ऑफ द स्ट्रॉ इंटू वॉटर, आणि त्याचा एक पार्ट, एक जो भाग आहे, एक टोक काय सांगितलं तुम्हाला, त्या ग्लासमध्ये टाकायला सांगितलंय. थ्रू द अदर एंड ब्लो इंटू इट विथ युअर माउथ, आणि दुसऱ्या साईडने काय ती तोंडात धरायची दुसरं टोक. पहिलं टोक पाण्यात टाकलं आणि दुसरं टोक काय करायचं, तोंडात धरायचं, आणि काय करायचं, हवा फुंकर मारायची त्याच्यावर. ओके, फूक मारायची. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसलं, बबल राईज अप इन द वॉटर. मग काय झालं, त्या पाण्यामध्ये बुडबुडे आले ना, पाण्यात ग्लासाच्या पाण्यामध्ये काय येतात, बुडबुडे येतात. व्हॉट डज दिस टेल अस, ते तुम्हाला काय सांगतात, यू ब्ल्यू एअर इन टू द वॉटर, द एअर रोज अप अँड एस्केप इन द फॉर्म ऑफ बबल. तर काय सांगितलं, जेव्हा तुम्ही त्या स्ट्रॉ मधून हवा पाण्यामध्ये टाकली, फुंकर मारली, पाण्यामध्ये फुंकर मारली, तर त्यात काय झालं, हवा गेली पाण्यामध्ये, काय गेली, हवा गेली. आणि ती हवा आपल्याला कशाच्या रूपात दिसली, बुडबुड्यांमध्ये काय दिसली, ती हवा दिसली. ओके, कळालं सगळ्यांना. देखिए यहाँ पे क्या बताया, आप लोगों को क्या करना है, एक ग्लास लेना है, उसमें आधे से ज्यादा पानी डालना है, उसके बाद न्यूज़पेपर का शीट लेना है, न्यूज़पेपर लेना है, उसका स्ट्रॉ बनाना है, स्ट्रॉ बनाने के बाद उसका जो एक साइड होगा वो पानी में डालना है, ग्लास के पानी में डालना है, दूसरे साइड से क्या करना है, आप लोगों को ब्लो करना है, यानी फूक मारना है. ओके, तो फूक मारने के बाद क्या होगा, फूक में से क्या हो जाएगा, जो हवा है आपकी मुंह में से निकली हुई, वो किधर जाएगी, पानी में अंदर जाएगी, और वो आप लोगों को कैसे दिखाई देगी, बुड़बुड़े बबल्स के थ्रू दिखाई देगी. समझलं सगळ्यांना. सगळ्यांना समझलं का, किसी को कुछ डाउट. तो यहाँ पे ही हमारा लेसन खत्म हो गया. तो यहाँ पे देखिए आप लोगों को क्या बोला है, व्हाट वी हैव लर्न, हम लोगों ने क्या पढ़ा, देयर इज अ एअर एव्हरीवेअर. ओके, तर काय आपण शिकलो, तर हवा सगळीकडे असते, जो हवा होती है वो सब सब तरफ होती है. वी कैनॉट सी इट विथ आवर आईज, हम लोग उसको अपने आईज से देख नहीं सकते, हमारे आंखों से हम लोग देख नहीं सकते, आपल्या डोळ्यांना ती दिसत नाही. एअर डज नॉट हॅव अ कलर, स्मेल और टेस्ट, एअरला कलर नसतो, स्मेल नसतो आणि टेस्ट नसते. लिविंग थिंग्स नीड एयर फॉर रेस्पिरेशन, और जो सभी लिविंग थिंग्स है उनको ब्रीथ रेस्पिरेशन के लिए एअर की जरूरत होती है. सगळ्यांना काय हवेची गरज असते, श्वासोच्छवासासाठी, रेस्पिरेशनसाठी, श्वास घेण्यासाठी आणि श्वास सोडण्यासाठी. कळालं सगळ्यांना. इझी लेसन होता आपला एअर. सगळ्यांना कळाला का, पटकन लेसन संपला. कोणाला काही डाऊट आहे का, जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे कुठला पॉइंट काय कळाला नसेल तर. ओके, तो लेसन समझ में सबको आ गया, सगळ्यांना लेसन समजला. आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया, ते तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायचे आहेत आन्सर. ओके, कळालं सगळ्यांना. एक्सरसाइज, व्हाट्स द सोल्यूशन, व्हाट इज द सोल्यूशन. In a crowded place, someone is feeling suffocated. That is finding it difficult to breathe. बघा, तुम्हाला कधी कधी तुम्ही ऐकलं असेल, गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा होतं ना,
जास्त गर्दी असेल तेव्हा तुमचा श्वास काय होतो, घुसमटायला लागतो ना, श्वास तुम्हाला घेता येत नाही, तुम्हाला कमी श्वास मिळतो, म्हणजे श्वास घ्यायला तुम्हाला असं गुदमरल्यासारखं होतं. का होतं? खूप गर्दी असल्यावर असं का होतं? कोणाला माहितीये? आप लोगों को पता है क्या, जब आप लोग ऐसे कुछ भी ज्यादा क्राउड होता है, यानी कभी फॉर एग्जाम्पल फेयर, यानी आप लोग सर कुछ किधर भी यात्रा, गांव की यात्रा में जाते हो, तभी आप लोगों को वहां पे बहुत सारे लोग होते हैं ना, तो तभी कभी कभी आप लोगों को उधर क्या होता है, जो सांस लेने के लिए क्या होता है, तकलीफ होती है ना आप लोगों को, तो ऐसा क्यों होता है? असं का होतं? कोण सांगणार का मला? का होतं तुम्हाला श्वास घ्यायला, का तिथे आपल्याला हे होतं? स्नेहा बताइए, चलिए, क्यों हम लोगों को सांस लेने के लिए तकलीफ होती है? आवाज करने में ऑक्सीजन की बजाय कार्बन डाइऑक्साइड होती है। हेलो। कार्बन डाइऑक्साइड। यस। हाँ, तो हम लोगों को क्यों सांस लेने के लिए तकलीफ होती है जब ज्यादा भीड़ होती है? गर्मी में ऑक्सीजन की बजाय कार्बन डाइऑक्साइड फैल जाता है इसकी वजह से। बोला क्योंकि वहां पे क्या होते हैं, बहुत नर्मदा। बहुत सारे लोग होते हैं ना। यस। हाँ, तो बहुत सारे लोग क्या करते हैं, तो उनको भी सांस लेने की जरूरत होती है। तो हमारी जो एयर होती है, हव, हवा में हवा में जो एयर होती, हवा में जो हवा है वो क्या हो जाती है, सब लोगों को कम पड़ जाती है, बहुत सारे यस। लोग होते हैं वहां पे, इसलिए हमें सांस लेने को तकलीफ होती है। ओके। यस। ओके। तर का गर्दीच्या ठिकाणी आपल्याला श्वास आपला हे होतो, कारण तिथं खूप सारी गर्दी असते ना, आणि तिथं त्या गर्दीमध्ये जेवढी हवा पाहिजे असते तेवढी ती हवा कमी पडते सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळ्यांना श्वास घ्यायला काय होतो, कोणाला तरी एकाला त्रास होतो. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चलिए बाद में फिलिंग द ब्लैंक्स है, ये तो आप लोगों को आते हैं. चलिए, चला फिलिंग द ब्लँक्स मला एकेकाने आन्सर सांगायचंय. ॲज डॅश गोज ऑन कंटिन्युअसली अ स्लीपिंग मॅन चेस्ट कॅन बी सीन गोइंग अप अँड डाऊन. As dash goes on continuously, a sleeping man's chest can be seen going up and down. कोण सांगणार मला आन्सर? आर्या सांग. As dash goes on continuously, a sleeping man's chest can be seen going up and down. काय चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होते? रिद्धी, तू सांग. इथे ब्रॅकेट मध्ये आन्सर सुद्धा दिले, त्यातला बघा कुठला वर्ड होतो, सूट नीड एअर ब्रीथिंग. कोण सांगणार मला? ओके, तन्वी सांग आन्सर काय? तन्वी, आन्सर काय? सगळ्यांना माझा आवाज येतो? एका जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांना माझा आवाज येतोय तर सांगा चला. आर्या सांग काय आन्सर आहे? माईक ऑफ ऑन करा आणि सांगा मला.
काय आन्सर आहे? एअर. एअर नाहीये. माणूस काय करतो? माणूस काय करतो? झोपलेला असतो, आपण काय करतो? ब्रिथिंग करतो ना, श्वास घेतो. मग तेव्हा आपले काय होते? छाती वर खाली होते. तर ऍज ब्रिदिंग गोज ऑन कंटिन्युअसली, ऍज ब्रिदिंग गोज ऑन कंटिन्युअसली अ स्लीपिंग मॅन चेस्ट कॅन बी सीन गोइंग अप अँड डाऊन. आन्सर आहे ब्रिदिंग. ओके, कळालं सगळ्यांना? आन्सर इज ब्रिदिंग. ओके, माइक ऑफ करा. नेक्स्ट, देअर इज अ डॅश स्प्रेड ऑल अराउंड अस. आपल्या आजूबाजूला काय पसरलेली आहे? एअर. आता इथे आन्सर येईल एअर. ओके, अँड लाईक अस ऑल लिव्हिंग थिंग हॅव अ डॅश फॉर एव्हर, फॉर डॅश फॉर एअर. तसं आपल्याप्रमाणेच म्हणजे सगळ्यांनाच लिव्हिंग थिंग्स असं जीवांना कशाची गरज आहे? नीड फॉर अ एअर. सगळ्यांना हवेची गरज आहे. कळालं सगळ्यांना? फिलिंग द ब्लँक्स. कळाले का आन्सर? आन्सर कळाले का फिलिंग द ब्लँकच्या सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, घरी होमवर्क मध्ये करायचे तुम्हाला, त्याच्यामुळे आन्सर लक्षात ठेवा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता खाली काही क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर. व्हॉट डू यू फील इन टू द बलून वेन यू ब्लो इट? तुम्ही फुगा फुगवता, तुम्ही फुग्यामध्ये काय भरता? चला, कोण सांगणार मला? सहयोग सांग. तुम्ही फुगा भरता, फुगा फुगवता, त्याच्यामध्ये फुग्यामध्ये काय भरता? सहयोग, माइक ऑन कर. चला आन्सर सांगा. आताच तर मी सांगितलं तुम्हाला, लेसनच्या स्टार्टिंगलाच होतं ते. ओके, बाकीचं कोण सांगणार? स्पर्श सांग. एअर. व्हेरी गुड, एअर. तर तुम्ही काय भरता फुग्यामध्ये? एअर, हवा भरता. ओके, वाय डू वी नीड एअर? आपल्याला एअरची का गरज आहे? वाय डू वी नीड एअर? तन्वी सांग, आपल्याला हवेची का गरज आहे? तन्वी आहे का क्लासमध्ये? का आपल्याला एअरची गरज आहे? कारण तो एअर आपल्याला श्वास. आपले जे बॉडी फंक्शन आहे ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला एअरची गरज आहे. ओके, कळालं? वी नीड आवर बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. वी नीड आवर बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. Therefore, we need air for that purpose. ओके, आपल्याला आपल्या बॉडीचे जे फंक्शन आहे ते प्रॉपरली चांगल्या प्रकारे होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? त्या हवेची गरज आहे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का आन्सर? एकदा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. हाऊ डू यू नो दॅट द डॉग ऑल्सो ब्रीथ? तर कुत्रा सुद्धा श्वसन करतो, कुत्रा सुद्धा श्वास घेतो. हे तुम्हाला कसं कळालं? कसं कळालं तुम्हाला कुत्रा सुद्धा श्वास घेतो? ओके, गार्गी सांग. कारण की त्याची छाती वर खाली होते. ओके, व्हेरी गुड. जेव्हा कुत्र्याची छाती आपल्याला वर खाली होताना दिसते, त्यावरून आपल्याला कळतं की कुत्रा सुद्धा काय करतो? श्वास घेतो. ओके, कळालं?
तर वी कॅन सी अ डॉग्स चेस्ट ऑल्सो गोइंग अप अँड डाऊन. दॅट इज वाय वी नो दॅट अ डॉग ऑल्सो ब्रीथ. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर कसं लिहायचंय? सगळ्यांना आन्सर कळालं का? सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये आन्सर कळालं का सगळ्यांना कसं लिहायचंय? ओके, पटापट रिप्लाय करा. फॉर व्हॉट डज अ कॅट नीड एअर? मांजराला हवेची गरज कशासाठी असते? कशासाठी असते मांजराला हवेची गरज? स्पर्श सांग. Air make us feel fresh and lively. ओके, तर कॅट नीड अ एअर फॉर ब्रिथिंग असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. ब्रिथिंग साठी कॅटला काय गरज असते? एअरची गरज असते. ओके, कळालं? आणि नंतर आहे ट्रू फॉल्स. वी कॅन सी एअर ऑल अराउंड अस. कोण सांगणार? स्नेहा बताइए. वी कैन सी एयर ऑल अराउंड अस. हम लोगों को जो हवा है सब हम लोगों को दिखती है, हम लोग देख सकते हैं. ट्रू या फॉल्स? Yes, teacher. वी कैन सी एयर ऑल अराउंड अस. हम लोग जो एयर है वो देख सकते हैं. ट्रू या फॉल्स? No. हाँ, तो फॉल्स. क्या होगा आंसर? फॉल्स. False. ओके, माइक ऑफ कीजिए. तर आन्सर काय असणार? फॉल्स. फिश, सेकंड क्वेश्चन बघा. फिश यूज द एअर डिझॉल्व इन वॉटर फॉर ब्रिथिंग. जे फिश असतात, मासे असतात, ते श्वास घेण्यासाठी पाण्यामध्ये जे वॉटर, पाण्यामध्ये जी हवा असते त्या हवेचा यूज करतात. तर ट्रू का फॉल्स? स्पर्श सांग. फिश यूज द एअर डिझॉल्व इन वॉटर फॉर ब्रिथिंग. यस, True. ट्रू. वेरी गुड. तर आंसर आहे ट्रू. ओके, समझ में आया सब लोगों को? सगळ्यांना कळालं का क्वेश्चन आन्सर सुद्धा? सगळ्यांचे आन्सर मी सांगितले, सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा चला पटकन. लेसन सुद्धा कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळाला का लेसन? इझी लेसन होता. ओके, तो तुमचा होमवर्क काय है आज? आप लोगों का होमवर्क क्या है? वो जो एक्सरसाइज है वो आप लोगों को कंप्लीट सॉल्व करनी है. तुम्हाला ती एक्सरसाइज सगळे क्वेश्चन आन्सर्स नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके, कळालं सगळ्यांना? एक्सरसाइज सगळ्यांनी लिहायची आहे. एक्सरसाइज सॉल्व करायचे, क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके, सबको समझ में आया होमवर्क? ओके, तो हमारा लेसन में कंप्लीट हो गया है. हम लोग यहाँ पे ही रुकते हैं. आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन घेऊया आपण. ओके, बाय एव्हरीवन. सगळ्यांनी क्लास लेफ्ट करायचा आहे. Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन. सब लोग क्लास लेफ्ट कीजिए. चला क्लास लेफ्ट करा. तन्वी, क्लास लेफ्ट करा.